मी एलिना इव्हेंट्सची संचालिका निवेदिका रत्ना दैवेलकर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज पाल्य आणि पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहेत अरुंधती सुहास काटदरे मॅडम। नमस्कार। अरुंधती मॅडम, आपण सर्टिफाईड करिअर अॅनालिस्ट अर्थात करिअर मार्गदर्शक आणि सायकोलॉजिकल काउन्सिलर समुपदेशक म्हणून कार्यरत आहात। आपला 18 वर्षाहून अधिक काळ भारतात आणि परदेशी काम करण्याचा अनुभव आहे आपला। याबरोबरच आपण वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसचे तसंच वैयक्तिक आणि कुटुंबांबरोबर काम केलेलं आहे आणि करता आहात। आपलं प्रामुख्यानं सकारात्मक विचार, स्ट्रेस मॅनेजमेंट अर्थात तणावमुक्ती, स्टडी स्किल्स, रिलेशनशिप मॅनेजमेंट अशा विषयांवर काम करण्याचा गाढा अनुभव आहे। मॅडम, आपलं आजच्या या सत्रामध्ये आयोजक फॉर्च्यून वास्तुशिल्प डेव्हलपर्स आणि एलिना इव्हेंट्सच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करते। धन्यवाद। या पालकांनो, 12वीचा निकाल लागलेला आहे आणि खर तर त्या सगळ्या उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते। 10वी आणि 12वी किंवा अन्य परीक्षेच्या निकालाची सगळ्यांनाच, विशेषतः विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना खूप मोठी उत्सुकता असते। आपण पास होणार की नापास होणार, आपल्याला किती मार्क्स पडणार आहेत, वर्गात आपला कितवा नंबर येणार आहे, किंवा ह्या सगळ्यांची खूप कमालीची उत्सुकता असते। आणि त्यातनंही नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मानसिक ताणतणावाचं वातावरण निर्माण होतं। तसं पाहिलं तर मार्कांचा, गुणवत्तेचा आणि कर्तृत्वाचा जगात काही संबंध नाहीये असं मला वाटतं। कारण जगाचा इतिहास आणि वर्तमान जर पाहिलं आपण तर कमी मार्क्स पडणाऱ्या आणि नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांनी इतिहास घडवलेला आहे। त्यामुळे कमी मार्क्स पडणाऱ्या आणि नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांनी अजिबात निराश होऊ नये। पहा, स्वामी विवेकानंद म्हणतात, मनुष्याच्या ठायी असणाऱ्या पूर्णत्वाचा विकास आणि नवनिर्मितीची क्षमता म्हणजे शिक्षण होय। तर जागतिक तत्ववेत्ते आचार्य ओशो रजनीश म्हणतात, विद्यापीठ आपल्याला गोल्ड मेडल देईल, पण कर्तृत्व नाही गाजवले तर ते गोल्ड मेडल तुम्हाला मिट्टी का मेडल भी नाही दे सकता। शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात, मेंदू, मन आणि मनगट याचा समतोल विकास म्हणजे शिक्षण होय। किती साध्या सोप्या शब्दात सांगितलंय नाही, परंतु दुर्दैवानं अलीकडच्या काळामध्ये शाळा, पालक, शिक्षक, विद्यार्थी मार्कांच्या पाठीमागे लागलेले आपल्याला दिसून येतात। ही बाब खरंच खूप चिंताजनक आहे। त्यामुळे एकच कळकळीचं सांगणं आहे की कमी मार्क्स पडलेत म्हणून आपण पराभूत झालोय असं होत नाही। खचून जातो तो संपतो, संघर्ष करतो तो जिंकतो। त्यामुळे जीवन खूप सुंदर आहे, हे जगही खूप सुंदर आहे, ही गोष्ट कायम लक्षात असू द्यावी। खरं तर 10वी 12वीच्या परीक्षा संपताच घराघरांमध्ये विद्यार्थ्यांचं करिअर, पुढील शिक्षण याविषयी चर्चा सुरू होते। हो ना, तुमच्याही घरात हेच चाललेलं आहे ना। पण अनेकदा विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकही संभ्रमात आपल्याला दिसून येतात। जर आपण डोळसपणे सगळ्या बाबींचा विचार करून योग्य मार्गदर्शन जर घेतलं, ते आजच्या काळात खरंच खूप महत्वाचं आहे। कारण आज उच्च शिक्षणाला स्पेशलायझेशन, स्किल बेस्ड लर्निंग तसंच मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच या महत्वाच्या घटकांची जोड मिळाली आहे। योग्य माहितीच्या आधारानं जाणीवपूर्वक निवडलेलं करिअर केवळ विद्यार्थ्यांची बौद्धिक, नैतिक क्षमता वाढवत नाही, तर देशाची सामाजिक, आर्थिक बाजू देखील बळकट करत असते। प्रामुख्यानं करिअर निवडताना भविष्यातील आर्थिक उत्पन्नाचं साधन हा एकच विचार केला जातो। त्यात गैर काहीच नाहीये, पण त्यात विद्यार्थ्यांची व्यक्तिगत आवड तसंच त्याच्या बौद्धिक क्षमतेची जोड मिळाली तर प्रत्येक व्यक्ती केवळ जॉब ओरिएंटेड न होता जॉब सॅटिस्फॅक्शन त्याला तो मिळवू शकेल असं मला वाटतं। तर पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो, आजचा विद्यार्थी जागरूक आहे, चौकस आहे, योग्य दिशेने वाटचाल केल्यास करिअर निवड ही खूप सोपी आणि सहज होऊ शकणार आहे। आणि या सर्व गोष्टी पाल्य आणि पालकांना सहज आणि सोप्या व्हाव्यात म्हणूनच तर आजच्या या सत्राच्या आयोजनाचा अट्टहास। तर करिअर विषयक अनेक बाबींवर प्रकाश झोत टाकणार आहेत अरुंधतीजी काटदरे। तर माझा पहिला प्रश्न त्यांच्यासाठी हा आहे की मुळात करिअर असेसमेंट
का करावी? सर्वप्रथम सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना माझ्याकडून नमस्कार. आणि फॉर्च्यून वास्तुशिल्प डेव्हलपर्स आणि एलिना इव्हेंट्सनी ही मला संधी दिली आज येऊन पालकांची आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची. त्याबद्दल मी खूप आभारी आहे. रत्ना, खूपच योग्य रीतीने तुम्ही मुद्दे मांडलेले आहेत. आणि खरंच मी पण हेच सांगू इच्छिते की जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत किंवा ज्यांना कमी मार्क पडलेले आहेत त्यांनी निराश होण्याची काहीच गरज नाहीये. कारण का प्रत्येकासाठी काही ना काहीतरी गोष्टी या नेहमी आखलेल्या असतात. करिअर असेसमेंट का करावी? तर आपण कुठलंही काम जर का आपण करणार असू तर सर्वप्रथम आपण काय करतो, तर एखाद्या गोष्टीचं आपण आधी नियोजन करतो. उदाहरणार्थ जर का आपल्याला मुंबईला जायचंय, मुंबईला आपल्याला बांद्र्याला जायचंय, सो बांद्रा आपलं हे डेस्टिनेशन झालं. तर ह्या डेस्टिनेशनला पोहोचायचं जर का आपल्याला असेल तर आपण काय प्लॅनिंग करणार त्याच्यासाठी? तर मला किती वाजता निघायचंय, किती वेळ मला लागणार आहे तिथे पोहोचायला, मी कुठल्या साधनं मी वापरू शकते तिथं जायला, जसं बस आहे, ट्रेन आहे, किंवा स्वतःची गाडी आहे किंवा कार हायर केली. आता जर का आपण म्हणलं की बसनी जर का जायचंय किंवा ट्रेननी जायचंय तर त्याच्यासाठी रिझर्वेशन करणं हे आवश्यक आहे. जर का तुम्ही रिझर्वेशन केलं नाही तर तुम्हाला त्याच्यात जागा मिळणार नाही. आपण म्हणलं की आपण बसनी जाऊया, सो मग बस कुठनं पकडायची? ती दादर पर्यंत जाणार आहे का बोरिवली पर्यंत जाणार आहे? सो दादरची बस घेतली, दादरवरनं पुढे बांद्र्याला आपण रिक्षानी जाऊ शकतो, टॅक्सीनी जाऊ शकतो किंवा ट्रेननीही जाऊ शकतो. सो हा पर्याय आपण निवडला टू रीच आवर डेस्टिनेशन. तर आणि जर का आपण हे प्लॅनिंग केलं नाही तर हा पूर्ण प्रवासच आपला खडतर होतो. नीट आपल्याला रस्ते माहिती नाही किंवा कसं पोचता येईल हे आपल्याला नीट कळत नाही. करिअर प्लॅनिंगचं किंवा करिअर असेसमेंटचंही हे असंच आहे. जर का आपण आधीच म्हणजे 8वी पासून जर का आपण व्यवस्थित ह्या गोष्टींचं नियोजन केलं तर 12वी नंतर किंवा त्याच्या पुढचाही आपलं उद्दिष्ट गाठण्यासाठी हा प्रवास आपला अत्यंत सुखाचा आणि कमी खडतड रस्त्यावरचा होईल. म्हणजे चांगल्या मार्गावरून आपल्याला ह्याच्यावर जाता येईल. आपल्याला अडथळे कमी येतील किंवा जे कुठले अडथळे येणार असतील त्याच्यावर आपण काय पर्याय काढावा किंवा कुठला पर्याय आहे तर त्या पर्यायानुसार आपण त्या मार्गाचं आपण अवलंबन करू शकतो. सो ह्याच्यासाठी नियोजन करण्याची खूप गरज आहे. खरंय, म्हणजे नियोजन हे खूप आधीपासून जर केलं तर सोपं होणार आहे, सहज आणि सोपं होणार आहे. म्हणजे तणावापासून पालक आणि पाल्य दोघांनाही. तर मी आधी आवाहन करते पालकांना सगळ्यांना की तुम्हालाही खूप प्रश्न पडलेले असतील, निरनिराळे प्रश्न असतील डोक्यामध्ये ह्या संदर्भातले, तर तुम्ही हे सेशन पूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा. तर तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या सेशन मधनं मिळणार आहेत. तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतंय की आमच्या अजून काही शंका आहेत तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न, तुमच्या क्वेरीज, तुमच्या शंका विचारा. सेशन संपल्यानंतर आम्ही त्यांना उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे पूर्ण सेशन नीट लक्षपूर्वक तुम्ही ऐका. नाहीतर काय होणार की ते मुद्दे झालेले असतील, पुन्हा त्याच मुद्द्यांवर प्रश्न विचारला जाईल. असं न होता तुम्ही लक्षपूर्वक हे सेशन पूर्ण ऐका, तुमची नक्कीच शंका सगळ्या दूर होतील. ठीक आहे, आता मी दुसऱ्या प्रश्नाकडे वळते की बघ, पूर्वीच्या काळी ऍप्टिट्यूड टेस्ट सारख्या सुविधा खूप कमी होत्या, रादर मी म्हणेल नव्हत्याच. पण तरीही लोकांनी आपलं करिअर घडवलं. मग आता करिअर असेसमेंटची गरज का आहे? अतिशय योग्य. आणि हा खूप कॉमन प्रश्न आहे. घराघरातून हे होतं की अरे आता काय हे सगळ्यात नवीन फॅड हे चाललेलं आहे आणि काय हे नवीनच ऍप्टिट्यूड टेस्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी. पण जर का तू बघितलंस रत्ना की 15-20 वर्षापूर्वीचा जो काळ होता तेव्हा क्षेत्र पण कमी होती. म्हणजे सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, इंजिनिअरिंग आणि मेडिकल, आणि ह्या फील्डला जाण्यासाठी जी पात्रता होती ती जास्त करून आपल्या पाल्याला किती टक्के पडतायत त्यावरून ते ठरवायचे की त्यांना कुठल्या क्षेत्रामध्ये पाठवायचं. इथं निर्णय हा बऱ्याच वेळा पालकांचा असायचा. त्यावेळेला हे 4-5 पर्याय होते, पण त्या अनुषंगाने त्याला नोकऱ्या पण तेवढ्या तेव्हा अवेलेबल होत्या. आत्ता जेवढी कॉम्पिटिशन आहे तेवढी कॉम्पिटिशन त्यावेळेला नव्हती. त्यामुळे नोकऱ्या पण सहजासहजी मिळायच्या.
पण आता असं नाहीये. कारण का असं जसं ग्लोबलायझेशन वाढायला लागलं, तसं कॉम्पिटिशन पण वाढायला लागली. त्या ह्याच्यात नवीन-नवीन क्षेत्र अ, अ, उदयाला आली आणि अपेक्षाही वाढल्या. याच्यातून ह्या पर्यायातून योग्य ते निवड करणं हे पालक किंवा त्या क्षेत्रातले जे जाणकार आहेत तेच फक्त सांगू शकतात. पण ह्या सगळ्यांमध्ये मुलांची काय इच्छा आहे, त्यांना काय आवडतं, त्या क्षेत्रासाठी लागणारं कौशल्य त्या मुलाकडे आहे का, ह्या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे. अगदी सोपं आहे बघ, की कुठलं आपण आता नोकरीचा जर का कालावधी बघितला, तर पुढची 40 वर्ष आपण हे जॉब किंवा व्यवसायामध्ये आपण घालवणार आहोत. से वयाच्या 60व्या वर्षापर्यंत. तर पुढची 40 वर्ष मी जो काही करिअर चा चॉईस केलेला आहे, तर तीच गोष्ट किंवा तेच काम करण्यात मला रस वाटेल का? ह्या प्रश्नाचं उत्तर आपण बघायला पाहिजे. कारण का आपल्याला वारंवार करिअर हे बदलता पण येत नाही. कारण त्याच्यातनं आपल्याला तेवढे स्किल्स पण आपण डेव्हलप नाही करू शकत. आत्ताच्या काळात असं झालं आहे, की आज असंख्य पर्याय आपल्या समोर आहेत आणि ह्या पर्यायातून आपल्याला आवडीचं, आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेसं, नवीन गोष्टींचं आकलन करून घेण्याची क्षमता, त्याला लागणारं कौशल्य, ह्या सगळ्यांची सांगड घालून योग्य पर्याय आपण निवडू शकतो. चला तर मग आपण जाणून घेऊयात, की करिअर मार्गदर्शनाचे फायदे काय आहेत? त्याआधी मला सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगायचंय, की हा अगदी एक इन्फॉर्मल सेशन आहे. काहीही कुठल्याही प्रकारचं दडपण घेऊ नका. आपण मस्तपैकी जसं एकमेकांशी बोलतो त्या पद्धतीने आपण बोलणार आहोत. पण करिअर मार्गदर्शनाचे डेफिनेटली फायदे आपण ह्याच्यामधनं बघणार आहोत. तर बघूयात आपण, की जसं आपलं मूल मोठं होतं आणि 8वी मध्ये 7वी, 8वी ह्या 8वीच्या उंबरठ्यावर उभं राहतं, त्यावेळेस अनेक वेळा जे आपल्या घरी पाहुणे येतात किंवा पालकांच्याही मनात प्रश्न असा येतो, की करिअरचं काय? की आता आपल्या मुलांनी कुठलं करिअर निवडावं? त्याच्यासाठी कुठलं क्षेत्र चांगलं चांगलं असेल? त्याच्यामध्ये तो यशस्वी होईल का? त्याला अ, जो जो काही आपण ह्या मुलांसाठी पर्याय निवडणार आहोत, त्याच्यामध्ये तो खुश असेल का नाही? त्याच्यामध्ये त्याला पूर्णतः यश मिळेल का नाही? ते तो क्षेत्रात व्यवस्थित कार्यरत राहू शकेल का नाही? आणि मग त्यासाठी कुठलं त्याच्यासाठी क्षेत्र निवडावं हा खूप मोठा आपल्याला संभ्रम असतो. 10वी-12वीच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलांना तर फारच असतो. कारण कारण त्यांच्यावर एकतर आजकालची मुलं ही खूपच इन्फॉर्म्ड असतात. वेगवेगळ्या चॉईसेस म्हणजे पालकांपेक्षाही त्यांचं रिसर्च आणि हे जास्त चाललेलं असतं. पण ऑब्व्हियसली आज त्यांना गॅजेट्स खूप मिळालेले आहेत. त्याच्यावर सगळी आज माहिती अ, असते त्यांच्याकडे. इंटरनेट आहे. मित्र त्यांचे खूप अवेअर असतात आणि ह्या ह्याच्यामध्ये बराचसा इन्फ्लुअन्स हा मित्रांचाही त्यांच्यावर असतो, की कोण कुठलं करिअर निवडणार आहे. तर जेव्हा आपण म्हणतो, की ह्यांना करिअर निवडायचं आहे, त्यावेळेस जर का आपण प्रोफेशनल मदत जर का घेतली, तर त्याचा फायदा काय होईल? तर जो काही संभ्रम आहे, की 10वीच्या ह्याच्यावर आल्यानंतर आपल्या 10वी किंवा 12वीच्या आपल्याकडे असंख्य वाटा असतात. त्यातली योग्य वाट कशी निवडावी, कुठली निवडावी, जेणेकरून त्याच्यामध्ये मुलाचा पण इंटरेस्ट राहील आणि त्याचा परफॉर्मन्स पण त्याच्यामध्ये चांगला राहील. तर ह्याच्यासाठी प्रोफेशनल आमच्यासारखी प्रोफेशनल लोकं तुम्हाला मदत करतात टू फाइंड आउट व्हिच करियर ऑप्शन विल बी बेस्ट सुटेड फॉर यू अँड दिस विल हेल्प यू टू अचीव्ह युअर गोल. आत्ताची सध्याची स्थिती अशी आहे मुलांची आणि पालकांची सुद्धा, कारण का मी पण त्या स्टेजमधून गेलेली आहे. त्यामुळे मला माहिती आहे त्यावेळेला अवस्था कशी होते पालकांची आणि मुलांची पण. एकतर प्रचंड गोंधळून गेलेली असतात ही मुलं. समाजाचं ओझं, आई-वडिलांच्या अपेक्षांचं ओझं, टीचर्सकडनं असलेलं ओझं, पीअर प्रेशर ह्या गोष्टी खूप असतात. मुलं प्रत्येक गोष्ट आपल्याशी बोलतीलच असं नाही किंवा आपण आपल्या ह्याच्यामध्ये खूप बिझी असतो. त्यामुळे आपल्यालाही कदाचित हे कळणार नाही, की मुलं आपली टेन्शनमध्ये आहेत. तर ह्यातल्या काही
ज्या साध्या कन्फ्युजन स्टेट्स आहेत, ज्या खूप कॉमन आहेत, तर त्या मी इथं काही मेन्शन केलेल्या आहेत स्लाइडमध्ये. आपण त्या बघूया. एक 3-4 स्लाइड्स आहेत, पण त्यातल्या मी एखाद दुसऱ्याच कन्फ्युजन स्टेजवर मी बोलणार आहे. अ, पहिली स्टेज तर ती आहेच, की मला माहित नाही, की मला सक्सेसफुल व्हायचंय आयुष्यात, पण काय करावं हे मला माहित नाहीये. मला लेखक व्हायचंय, पण माझ्या वडिलांना वाटतं, की मी इंजिनियर व्हावं त्यांच्यासारखं. किंवा माझा भाऊ इंजिनिअरिंगला आहे, पण मला पायलट व्हायचं आहे. अ, त्यामुळे माझे घरचे मला ह्याला परवानगी देतील का? मला जर का बाहेरगावी शिकायला जायचं असेल, तर माझे घरचे मला परवानगी देणार नाहीत. मग मी घराच्या जवळपास मला कुठले कॉलेजेस मिळतील का? तेवढं माझ्याकडे आर्थिक बळ नाहीये, की मी माझं शिक्षण करू शकेन किंवा मी इंजिनिअरिंग करू शकेन. तर ह्यासाठी मी काय केलं पाहिजे? मला जी लोकं माझ्या रिझल्ट्सवरून मला माझे घरचे किंवा शिक्षक लोकं जे पर्याय सांगतायत, मला त्या पर्यायांमध्ये रस नाहीये. मला मला काहीतरी वेगळं करायचंय, पण ते वेगळं काय आहे तेच मला माहीत नाहीये. हे असे असंख्य गोष्टी असतात, की जे मुलांना करायचे असतात. की मुलांच्या मनामध्ये ह्या गोष्टींचा विचार असतो. ह्याच्यात एक महत्वाची गोष्ट अशी असते, की ह्या मुलांवरचे पीअर प्रेशर असतं. त्यामुळे ही मुलं बरीच दबली जातात. त्यांना त्यांच्याशी संवाद साधणं हे खूप महत्वाचं आहे. मुलांचा इंटरेस्ट कशामध्ये आहे? जसं आपण एक पहिलं उदाहरण बघितलं, की अ, मला लेखक व्हायचंय किंवा मला शेफ व्हायचंय, पण माझे आई-वडील इंजिनिअर असल्यामुळे मला पण घरच्यांचा हट्ट आहे, की मी पण इंजिनिअरच व्हायला पाहिजे. कदाचित त्यांचा बिझनेस असेल किंवा पण ह्याच्यामध्ये आज जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग केलं त्यावेळचा परिस्थिती कदाचित वेगळी असेल. तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल. पण नॉट नेसेसरी की तुमच्या मुलालाही त्याच्यामध्ये इंटरेस्ट असू शकतो. जर का तुम्ही आठवायचा प्रयत्न केला, स्पेशली जसं मगाशी मी म्हटलं, की एक 15-20 वर्षापूर्वीचा जो काळ होता, त्यावेळेला आपण बऱ्यापैकी आपल्या आई-वडिलांनी किंवा आपल्याला जसे टक्के मिळाले त्यावरून आपण करिअर ठरवलं, की आपल्या पालकांना जे वाटलं, की हे योग्य आहे, त्या पद्धतीने त्यांनी आपल्याला त्या क्षेत्रामध्ये टाकलं आणि पूर्वीच्या काळी आपण आपल्या आई-वडिलांचं ऐकायचो पण. पण आताची पिढी वेगळी आहे. प्रत्येक मूल हे वेगळं आहे. आज त्यांना भरपूर चॉईसेस आहेत, कारण का टेक्नॉलॉजी एवढी वाढलेली आहे, की खूप साऱ्या सुविधा, खूप सारे क्षेत्र आज खुली झालेली आहेत. तर अ, असा विचार करायला पाहिजे आणि काही-काही वेळेला असंही होतं, की अ, आपल्यालाही काहीतरी वेगळं करायचं असतं, पण कदाचित त्या परिस्थितीमुळे किंवा घरच्यांच्या दबावामुळे आपण उदाहरण मी असं घेते, की आपण इंजिनिअर बनतो. पण कुठेतरी मनात एक इच्छा असते, "अरे नाही, मला डॉक्टर व्हायचं होतं." मग आपण म्हणतो, "अरे ठीक आहे, नाही आत्ता झालं किंवा काही कारणास्तव नाही झालं, तर मी माझी मुलं माझं हे स्वप्न पूर्ण करतील." अहो, पण तुमची मुलं ही डिफरंट आहेत, ती तुमच्यासारखी नाहीयेत. त्यांच्या इच्छा काहीतरी आहेत. त्यांना आपण कधी बसून त्यांना विचारलत का, की "बाबा तुला काय व्हायचं आहे?" कारण का बरेच वेळा पालकांचं असं असतं, की माझी जी स्वप्न अपुरी राहिलेली आहेत, ती माझी मुलं माझ्यासाठी पूर्ण करतील. ह्याच्यामध्ये काय होतं, की जेव्हा आपण घरी चर्चा करत असतो किंवा आई-वडील जेव्हा एकांतात चर्चा करत असतात, मुलांच्या कानावर कुठनं ना कुठनं काहीतरी पडतं आणि त्याचं त्यांना सबकॉन्शियस प्रेशर जाणवतं. त्या ह्याच्यात काय होतं, की मुलं म्हणतात, "अरे, आता ह्यांच्या ह्या अशा अपेक्षा आहेत, तर मग मी जर का म्हटलं, की मला शेफ बनायचंय किंवा लेखक बनायचंय, अ, तर माझे घरचे माझे ऐकणार नाही." त्या ह्याच्यातनं त्या भीतीपोटी मुलं बरेच वेळा आपण बघतो आणि आजकाल तर हे खूपच कॉमन झालंय, की मुलं डिप्रेशनमध्ये जातात. एखाद्या विषयांमध्ये नापास होतात आणि ह्या दडपणापायी मुलं कदाचित कुठलं तरी चुकीचं करिअर निवडण्याची शक्यता आहे. चुकीचे विषय घेण्याची शक्यता नाकारता आपल्याला येत नाही. तर हे होऊ नये ह्यासाठी मुलांशी एक सुसंवाद साधणं खूप गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण जेव्हा ही असेसमेंट करतो त्याच्यातून मुलांचा इंटरेस्ट काय आहे, मुलांची पर्सनॅलिटी काय आहे, त्यांची आवड काय आहे, ह्या गोष्टींचं सांगड घालणं खूप महत्वाचं आहे. आपण
आता इथं काही काही आपले गैरसमज पण असतात की करिअर निवडणं हे अत्यंत सोपं आहे. मला काउन्सिलरच सांगेल की काय घ्यायचं, मग काउन्सिलर जो म्हणेल ते ते करिअर मी निवडेन. काउन्सिलर तुम्हाला सांगत नाही की तुम्ही काय निवडायचं. काउन्सिलर तुम्हाला मदत करतो की तुमच्या आतले सुप्त गुण काय आहेत, तुमचे ॲबिलिटीज काय आहेत, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुमची लर्निंग स्टाईल कशी आहे आणि या सगळ्यातून कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही चांगलं परफॉर्म करू शकाल, कुठलं तुम्ही विषय घेतले तर तुम्ही त्याच्यामध्ये चांगले मार्क आणू शकाल. सो बेसिकली वी मेक द चाइल्ड अवेअर ऑफ द क्वालिटीज दॅट ही हॅज. अँड एव्हरी चाइल्ड इज युनिक, एव्हरी चाइल्ड इज डिफरंट. तुम्हाला 2 मुलं असतील तर पहिला मुलगा जे करेल ते दुसरा मुलगा करेलच असं नाही. किंवा एखाद्याची हॉबी असते की एखाद्याला पेंटिंगची हॉबी आहे, सो कॅन ही मेक दॅट हॉबी अ लिव्हिंग? करू शकतो, त्याच्यात न करण्यासारखं काहीच नाहीये. पण त्याला लागणारं जे शिक्षण आहे, त्याला लागणारी जी तयारी आहे, त्या तयारीची त्याला पूर्वकल्पना असणे, त्याच्यासाठी लागणारे साधनं, त्याच्यासाठी त्यांनी घ्यायचे कष्ट, ह्याची त्याची मानसिक तयारी असली पाहिजे. प्रत्येक वेळेला एका करिअर वरून दुसऱ्या करिअर जमत नाही म्हणून सोडून जाऊन सारखं पळू शकत नाही. कारण का ह्याच्यात काय होतं की एकतर आपली वर्ष वाया जातात, आई वडिलांनी केलेली इन्व्हेस्टमेंट असते, पैसेही आपले वाया जातात आणि शेवटी हातामध्ये काहीच पडत नाही. कारण जितक्या वेळा आपण आपलं करिअर बदलू तितका आपला इंटरेस्टही कमी होत जातो, कारण का आपल्याला कळतच नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी जर का आपल्याला अवॉइड करायच्या असतील तर करिअर असेसमेंट द्वारा आपल्याला कळेल की कुठलं करिअर निवडलं आणि कुठले त्यातले अजून काही पर्याय करिअर्स आहेत ते जर का निवडले तर आपला मार्ग हा सुखकर होईल आणि ज्या डेस्टिनेशनला आपल्याला जायचं, जे उद्दिष्ट आपल्याला आपल्या आयुष्यात साध्य करायचं असेल ते आपण साध्य करू शकतो. कारण का आपली तेवढी मानसिक तयारी झालेली असते आणि आपल्याला आपली स्वतःची ओळख झालेली असते. तर करिअर काउन्सिलिंगचं महत्व ह्याच्यामध्ये असं आहे की ही जी कन्फ्युजनची स्टेट आहे, वी ऑलवेज से दॅट वी हेल्प यू फ्रॉम कन्फ्युजन टू क्लॅरिटी बाय मेकिंग युअर सेल्फ अवेअर of the skills, abilities, the interest, and the learning styles that you possess so that you can bring out the best of yourself. That is the role of a career counselor, to help the child, to make the parents aware about the child's interest in different fields, his personality type. आणि त्यातून मग आपल्याला खूप क्लॅरिटी येते की ठीक आहे, माझं पाल्य हे अशी ह्याचं व्यक्तिमत्व आहे म्हणून हा ह्या गोष्टी ह्या क्षेत्रामध्ये हा चांगलं करू शकेल. एखादं उदाहरण द्यायचं म्हणजे जर का एखाद्या मुलाकडे मेकॅनिकल ॲबिलिटीज नसेल तर तो मेकॅनिकल इंजिनियर होईल कसा? जर का आई वडील मेकॅनिकल इंजिनियर असतील तर मुलाकडे ती ॲबिलिटीच नाहीये, बट ही इज गुड इन समथिंग एल्स. ही इज अ व्हेरी सोशल पर्सन, त्याचे लोकांची कॉन्टॅक्ट खूप चांगले आहेत, तर त्याच्यासाठी काही क्षेत्र ही वेगळी आहेत. तर आपण पुढे जाऊन बघणारच आहोत की कशा ह्या गोष्टी आहेत. सो कमिंग बॅक टू द स्लाइड, की कन्फ्युजन टू क्लॅरिटी हे आमचं उद्देश असतं आणि ह्याच्यामध्ये आम्ही त्या व्यक्तीला मदत करतो स्वतःचं पोटेन्शियल जाणून घेण्यासाठी, जे खूप गरजेचं आहे. करिअर निवडणं म्हणजे अगदी सोपी गोष्ट नाहीये, डेफिनेटली नॉट. कारण का हे आयुष्यभर आपल्याला करायचं आहे. तर करिअरसाठी आपल्याला पुरेसा वेळ द्यावाच लागतो, त्याचं नियोजन हे करावंच लागतं. आज वाटलं मला की मी उठून सायन्सला जावं आणि 1 वर्षाने वाटलं मी आर्ट्सला जावं, तर असं होत नाही. यू कॅनॉट जस्ट जम्प फ्रॉम वन प्लेस टू दी अदर. तर ह्याच्यामध्ये व्यवस्थित विचार करून आपल्याला निर्णय घ्यावा लागतो, ह्याच्यासाठी प्लॅनिंग करावं लागतं आणि ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. म्हणजे तुम्ही 10वी कुठले विषय निवडणार आहात, 12वी कुठले विषय घेणार आहात, त्याच्या पुढचं स्पेशलायझेशन तुमचं काय असणार आहे, तुमच्याकडे तसे ते स्किल्स आहेत का, नसतील तर तुम्ही ते डेव्हलप करावे लागतात. कुठले अजून ऑप्शन्स आहेत, ग्रॅज्युएशनमध्ये मी कुठले अजून विषय घेऊ शकतो, स्पेशलायझेशन, पोस्ट ग्रॅज्युएशनला कुठलं सुपर स्पेशलायझेशन घेऊ शकतो, PhD करायची असेल तर अजूनच मायक्रो लेवलला जाऊन करिअर ऑप्शन्सचा, विषयांचा आपल्याला अभ्यास हा करावा लागतो.
त्यामुळे ही एक न संपणारी प्रक्रिया आहे, ते पार अगदी नोकरीपर्यंत सुद्धा. सो करिअर ही आपण चूज करण्यापेक्षा इट हॅज टू बी डेव्हलप्ड. सो वी ऑलवेज से अ करिअर इज अ लाईफ लॉंग जर्नी दॅट हॅज टू बी डेव्हलप्ड रादर दॅन चोजन. करिअर म्हणजे काय? असं बरेच जणांना विचारलं की असं करिअर म्हणजे काय? तर मला काहीतरी नोकरी करणं किंवा माझ्या मनासारखं करणं. पण we'll have a proper definition of this. Career is a profession which one undertakes or which one trains for it specially, and for which he has to do it on a regular and on a permanent basis, which we call as a calling. Calling म्हणजे काय? तर it is a vocation, the talent or the ability with passion. आणि पॅशन म्हणजे ज्या गोष्टी जेव्हा तुम्हाला पॅशन असतं तेव्हा तुम्हाला तिथे ते कार्य करण्याचा अजिबात कंटाळा नसतो. इट इज बाउंडलेस. त्याच्यात तुम्हाला सतत एन्थुझियाझम असतं की तुम्हाला ते काम करण्यासाठी युअर ऑलवेज लुकिंग फॉरवर्ड टू वर्क इन दॅट. मग त्यावेळेस तुम्ही कितीही दमलेला असाल तरी तुम्हाला कधी कंटाळा येत नाही. सो हे करिअर आहे. सो जसं मगाशी मी म्हणलं की पुढची 40 वर्ष आज तुम्ही जे काही निवडणार आहात ते क्षेत्र तुम्ही पुढची 40 वर्ष करणार आहात का? आणि 40 वर्ष हा काही छोटा काळ नाहीये. तर जर का त्याचं उत्तर असेल की हो मी हे जे निवडणार आहे ते मी पुढची 40 वर्ष करू शकतो. येस, दॅट मीन्स यू हॅव द पॅशन अँड यू हॅव द एन्थुझियाझम टू डू दिस थिंग्स आणि यू कॅन गो अहेड विथ दॅट सॉर्ट ऑफ करिअर. सो करिअर इज अन इंडिव्हिज्युअल्स जर्नी. त्याला लागणाऱ्या ज्या काही स्टेप्स आहेत, काही ऍक्टिव्हिटीज आहेत, ऍक्शन्स आहेत, त्या प्रोसेसच्या दरम्यान लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते त्या इंडिव्हिज्युअलनी केल्या तर तो त्याच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचू शकतो. आता करिअर डेव्हलपमेंटसाठी काही फॅक्टर्स हे खूप महत्वाचे आहेत. पूर्वीच्या काळी ह्या गोष्टींचा फारसा कदाचित विचार होत नसेल किंवा प्रत्येक पालक आपल्या अनुभवानुसार की आपल्या मुलाबरोबर ज्यांनी जेवढा वेळ जन्माला घातले त्याच्याबरोबर जेवढा वेळ त्यांनी स्पेंड केला त्यावरून ते कदाचित ठरवत असतील अरे हा बोलका आहे किंवा ही अबोल आहे, अमुक एक गोष्ट करायला आवडते आणि त्यावरून त्यांनी ठरवलं असतं की हे बाबा हे कॉमर्सला ही चांगली व्यक्ती आहे, कॉमर्समध्ये गेली तर ही बँकेमध्ये नोकरीला लागेल किंवा हा बँकेमध्ये नोकरी करू शकतो. पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये बऱ्याच रिसर्चेस झालेले आहेत आणि त्यातनं खूप काही नवीन नवीन गोष्टी बाहेर आलेल्या आहेत. तर आपल्या करिअर डेव्हलपमेंटसाठी ज्या गोष्टी इन्फ्लुअन्स करतात त्या इथे काही नमूद केलेल्या आहेत. एक तर आहे की आपली पर्सनॅलिटी कशी आहे, ती बोलकी व्यक्ती आहे का अबोल आहे, आउटगोईंग आहे, कसं आहे. तर ती पर्सनॅलिटी आधी आपल्याला कळली पाहिजे. आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे, मला काय गोष्टी जास्त करायला आवडतात. करिअर मोटिवेटर्स आहेत की कुठली गोष्ट मला माझ्या कामाच्या ठिकाणी मला दररोज घेऊन जाऊ शकते. मी का जावं कॉलेजला म्हणा किंवा मी का जावं नोकरी करायला. व्हॉट इज इट दॅट मोटिवेट्स मी टू डू रिसर्च किंवा PhD करणार असेल तर काय आहे की जे मला माझ्या कामाच्या ठिकाणी मला दररोज घेऊन जाईल कंटाळा न करता. लर्निंग स्टाईल माझी काय आहे, आणि हा तर खरंच खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण का आपण पुढे बघणार आहोत की वेगवेगळ्या लर्निंग स्टाईल्स काय आहेत. पण हा मला असं वाटतं की हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण का जर का तुम्हाला तुमच्या पाल्याचं किंवा लर्निंग स्टाईल ही आपल्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल मध्येच असते. सो ते जर का कळलं तर आपल्याला आपल्या पाल्याशी डील करायला खूप मदत होते. आणि ऑफकोर्स आपल्याकडे काय स्किल्स आणि ॲबिलिटीज आहेत याही गोष्टी आपण ह्या करिअर डेव्हलपमेंटमध्ये आपण बघू शकतो. आणि स्किल्स आणि ॲबिलिटीज ह्या नेहमी आपण ॲक्वायर करत असतो. त्यामुळे आज जे करतोय ते किंवा आज आपल्याकडे जे स्किल्स आहेत ते पुढच्या वर्षी त्याच्यामध्ये अजून भरच पडलेली असते. तर हे फॅक्टर्स करिअर इन्फ्लुअन्स करायला मदत करतात. तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे? काही करिअर इंटरेस्ट टाईपमध्ये आपण ते एक आपण फाइंड आउट करतो की व्हॉट एम आय रिअली इंटरेस्टेड इन. एखादी व्यक्ती खूप सोशल असते की तिला समाजात जाऊन काम करायला आवडतं. काही सेलिंगमध्ये खूप चांगले असतात, अशी लोक एंटरप्राइझिंग असतात. आपण काही उदाहरणं जर का बघितली, सेल्समन फॉर दॅट मॅटर, की एखादा सेल्समन असा असतो की तो विकायला येतो आणि आपण ते विकत घेतो
आणि का घेतो तर त्याची जी बोलण्याचं जे कौशल्य आहे, त्याचं ती गोष्ट पटवून देण्याचं जे कौशल्य आहे, किंवा ज्या पद्धतीने तो सांगत आहे त्या ह्याच्यावरून आपल्याला वाटतं अरे नाही यार मला गरज नाहीये पण तरी आपण घेतो. तर एंटरप्राइजिंग लोक ही अशी असतात. आर्टिस्टिक डेफिनेटली तर आपल्याला माहितीच आहे की कलेमध्ये असतात. ही लोक थोडी अशी स्वमग्न किंवा स्वतःमध्ये रमणारी ही लोक असतात. इन्व्हेस्टिगेटिव्ह लोक ही रिसर्च ओरिएंटेड जास्त असतात. आणि सो हे करिअर इंटरेस्ट आपल्याला कळतं की आपलं मूल कुठल्या करिअर इंटरेस्ट टाईपमध्ये येतं आणि त्याच्यावरून मग पुढे त्यांचे करिअर्स आपण निवडू शकतो डिपेंडिंग ऑन देअर इंटरेस्ट. आणि हे खरंच हे खूप महत्वाचं आहे. करिअर मोटिवेटर्स काय आहेत? आज मला का वाटतं की मी कामावर जावं किंवा मी जे क्षेत्र निवडलेलं आहे, माझं जे प्रोफेशन आहे, त्या ठिकाणी मी दररोज का जावं? तर काही ह्याच्यापेक्षा जास्त मोटिवेटर्स आहेत, पण ह्यातले काही सिलेक्टेड इथं नमूद केलेले आहेत, की काही-काही जणांना कंटिन्युअस लर्निंग करायला आवडतं. अरे, मी आज काहीतरी नवीन शिकतीये, शिकतोय, मला ते आवडतं. काही-काही जणांना त्यांचा इंडिपेंडन्स आवडतो. काही-काही लोकं म्हणतात, "अरे नाही, मला माझ्या कामामध्ये एडव्हेंचर पाहिजे." एडव्हेंचर असेल ना, तर मग मी मला मला छान छान वाटतं. सम पीपल नीड हाय पेस्ड एन्व्हायर्नमेंट. जिथं गोष्टी एकदम फटाफट व्हायला पाहिजे. जास्त कोणासाठी थांबलं नाही पाहिजे. क्रिएटिव्हिटी आहे, चॅलेंज आहे. बऱ्याच जणांना सोशल रेकग्निशन हवं असतं. ऍक्टिव्हनेस असतो, इंटलेक्च्युअल स्टेटस, की काही मुलं किंवा काही इंडिव्हिज्युअल्स आपण म्हणू की ज्यांना इंटलेक्च्युअल स्टिम्युलेटिंग जिथे एन्व्हायरमेंट असेल तिथं ही लोक जास्त रमतात. तर हे काही करिअर मोटिवेटर्स आहेत की जे आपल्याला आपलं प्रोफेशन किंवा आपण निवडलेलं करिअर च्या ठिकाणी दररोज जाण्यासाठी आपल्याला मोटिवेट करतं. लर्निंग स्टाईल्स मगाशी म्हटल्याप्रमाणे की प्रत्येक इंडिव्हिज्युअलची एक विशिष्ट लर्निंग स्टाईल असते. आपली पण आहे, मुलांची पण आहेच, पण आपलीही आहे. काही जण ऑडिटरी ह्याच्यात 4 प्रकार आहेत. ऑडिटरी आहे. सो ऑडिटरीमध्ये काही जण ऐकून चांगल्या रीतीने शिकू शकतात, की एकदा जर का त्यांना सांगितलं, एकदा जर का त्यांनी कुठली गोष्ट ऐकली, तर त्यांच्या ती चांगली लक्षात राहते. त्यांना लिहून ठेवण्याची काहीच गरज पडत नाही. तर अशा लोकांना आपण ऑडिटरी म्हणतो. व्हिज्युअल काही लोकांना गोष्टी बघितल्याशिवाय समजा एखादी रेसिपी चालली असेल, कोणी सांगत असेल, तर ते म्हणणार नाही, "मला तू करून दाखव, की ही रेसिपी कशी आहे." किंवा मला त्याचे इन्ग्रेडियंट्स मला बघायचे आहेत. तर त्यांना व्हिज्युअली ह्या गोष्टी जास्त समजतात बघितल्यावर. काही लोकं रीड आणि राईट लर्निंग स्टाईल असते. म्हणजे त्यांना काय आहे, की प्रत्येक गोष्ट लिहायची, वाचायची आणि लिहून काढायची. म्हणजे ती त्यांच्या डोक्यामध्ये पक्की बसते. आणि काही लोकं किनेस्थेटिक असतात. किनेस्थेटिक म्हणजे काय, की ह्या लोकांना अ, गोष्टी टच आणि फील ह्या ह्याच्यातून ते जास्त शिकतात. म्हणजे ह्यांना तुम्ही मॉडेलिंग द्या. एखाद्याला तुम्हाला सांगायचं असेल, की हा म्हणजे एक क्यूब आहे. तर प्रॉब्ली इमॅजिन करेल तो. पण जर का तुम्ही त्याच्या हातामध्ये तो क्यूब दिलात आणि त्याला सांगितलं, "ठीक आहे, ह्याचे हे असे 8 डायमेन्शन्स आहेत. हे असं फिरवलं की ते अमुक पद्धतीने ते क्यूब दिसतं किंवा त्याचा अँगल हा असा बदलतो." तर जितकं ते स्वतःच्या हाताने करतील एक्सपेरिमेंट्स किंवा फीलिंग ऑफ थिंग्स, तर त्यांना त्या स्पर्शातून त्यांना गोष्टी जास्त समजतात. म्हणजे ह्या लोकांना जर का आपण पाठीवर थाप दिली, की "अरे, तुम्ही चांगलं काम केलंय." तर त्या लोकांना ते जास्त मोटिव्हेटिंग वाटतं. कारण का त्यांची ती तशी स्टाईल आहे. आपल्या प्रत्येकाचीही अशीच स्टाईल आहे. म्हणजे आपण आपलं प्रोफेशनल ह्याच्यामध्ये पण आपण बघतो, की मीटिंगमध्ये आपण बसलोय, तर काही जण लिहीत बसतात, काही जण फक्त बघत बसतात, काही जण डोळे बंद करून फक्त ऐकत असतात. आपल्याला वाटतं, की ती लोकं झोपली आहेत, पण नाही. काही जण म्हणतात, "मी येऊन तिथं लिहू का? मी येऊन हे दाखवू का?" तर अशीही काही लोकं असतात. तर त्याच्यावरनं आपल्याला लगेचच कळतं, की ह्या व्यक्तीची लर्निंग स्टाईल काय आहे. आणि एकदा तुम्हाला ही लर्निंग स्टाईल समजली, त्या व्यक्तीबरोबर तुम्हाला डील करायला खूप सोपं जातं. सो करिअर काउन्सिलिंग चे फायदे काय आहेत किंवा ह्याच्यातून आपल्याला काय कळेल? तर पहिली गोष्ट आपल्याला ह्याच्यातून आपल्या मुलाची पर्सनॅलिटी कुठली आहे ते कळेल. त्याचे इंटरेस्ट कुठे आहेत ते आपल्याला समजेल. त्याचा ॲप्टिट्यूड कुठे आहे? त्याची लर्निंग स्टाईल,
त्याचे स्ट्रेंथ्स आणि एरियाज ऑफ इम्प्रुव्हमेंट. आपण इथं वीकनेस म्हणत नाही आहोत, पण कारण का प्रत्येक स्ट्रेंथ किंवा प्रत्येक जी आपली कमतरता आहे ती आपण नेहमीच सुधारू शकतो. सो वी विल ऑलवेज टॉक इन अ पॉझिटिव्ह वे दॅट वेअर यू कॅन इम्प्रूव्ह युअर सेल्फ. कुठले करिअर ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि त्यातले काही टॉप चॉईस मध्ये येतात आणि काही असे अल्टरनेट्स पण आहेत की जर का उद्या त्यांनी ठरवलं असं की नाही बाबा मला हे चेंज करायचंय तर त्यांच्याकडे ते पर्याय उपलब्ध आहेत की ठीक आहे मी ह्याच्यात चांगला आहे, तर मी हे पण एक करिअर मी निवडू शकतो. सो करिअर काउन्सिलिंगचे हे फायदे आहेत. आता आता हे करिअर काउन्सिलिंग आपण कसं करतो तर ह्यासाठी आपली एक ऍप्टिट्यूड टेस्ट असते जी आपण घर बसल्याही करू शकतो. तर ह्या ऍप्टिट्यूड टेस्ट मधून आपल्याला अगदी सोपे प्रश्न असतात. 50 मिनिटाची ही टेस्ट आहे जी आपल्या विद्यार्थ्यांनी द्यायची आहे आणि ह्याच्यातून आपल्याला त्याची पर्सनॅलिटी टाईप, त्याचे करिअर इंटरेस्ट, करिअर व्हॅल्यूज म्हणजे त्याला काय हवं आहे, त्याची लर्निंग स्टाईल काय आहे, आपल्याला ह्या गोष्टी त्याच्यातून समजतील आणि त्या सगळ्यांची सांगड घालून आपल्याला त्यांनी कुठलं क्षेत्र निवडावं जे त्याच्यासाठी सर्वात चांगलं असेल. तर हे खूप महत्वाचं आहे. आणि जर का करिअरचे ऑप्शन्स बघितले तर जवळपास 3,000हून अधिक ऑक्युपेशन्स आहेत, प्रोफेशन्स आहेत की जे आपण निवडू शकतो. म्हणजे नुसतंच इंजिनिअरिंग किंवा सायन्स, आर्ट्स, कॉमर्स किंवा BBA नसून अजूनही त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी आहेत. त्या ह्याच्यातून आपल्याला मुलाचं करिअर कुठलं करिअर सिलेक्ट करू शकतो ते आपल्याला कळू शकतं. आणि हा एक पूर्ण 30 पानांचा हा रिपोर्ट येतो आणि तुम्हाला वर सांगितलेले जे सगळे मुद्दे आहेत ते सगळे मुद्दे ह्याच्यामध्ये येतात की त्याचे मोटिवेटर्स काय आहेत, त्याचे लर्निंग स्टाईल काय आहे, त्याचे स्ट्रेंथ्स कुठे आहेत, त्याची लॉजिकल ॲबिलिटी किती आहे, त्यांनी कुठली क्षेत्र त्यांनी त्याच्या पर्सनॅलिटी आणि स्किल्स आणि इंटरेस्ट मधून कुठली क्षेत्र त्यांनी निवडली पाहिजे, कुठले त्यांनी अवॉइड केले पाहिजे. कारण का जर का जबरदस्तीने त्या क्षेत्रामध्ये तो गेला तर तिथं तो व्यवस्थित परफॉर्म करूच शकणार नाही. असं अशी ही टेस्ट आहे आणि ह्याच्याबरोबर 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन ते PhD लेवल पर्यंत रोड मॅप ह्याच्यामध्ये आपल्याला मिळतो. ह्याच्या व्यतिरिक्त जो त्याचा टॉप करिअर चॉईस आहे तर त्याला त्याचं जॉब डिस्क्रिप्शन काय आहे, अ, त्याला काय त्याच्यामध्ये काम करायचं आहे, त्याच्यामध्ये किती विविधता आहे ते सगळं त्या करिअर रिपोर्टमध्ये येतं. त्याच्या व्यतिरिक्त त्या क्षेत्राचं डिमांड किती आहे, त्याची सॅलरी किती आहे, त्याची फीस किती आहे, त्याच्यासाठी त्याला किती तयारी करावी लागणार आहे, हे सगळं सुद्धा त्या रिपोर्टमध्ये आपल्याला मिळतं. तर असं हा 30 पानीचा रिपोर्ट विथ कम्प्लीट मॅपिंग ऑफ युअर चाइल्ड्स करिअर आणि एकदा हे तुमच्या हातामध्ये असेल तर तुम्हाला तुमचा पुढचा यू आर वेल अवेअर की ॲज अ पालक की बाबा ठीक आहे माझ्या मुलासाठी आपण म्हणू की कम्प्युटर क्षेत्र त्याच्यासाठी आलं तर त्याच्यासाठी लागणारा शैक्षणिक खर्च ह्याची तयारी तुम्ही आधीपासून करू शकता. सो जर का आपल्याला ही ॲप्टिट्यूड टेस्ट करायची असेल तर तुम्ही इथं माझा नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर किंवा ईमेल आयडी द्वारा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपण ही ॲप्टिट्यूड टेस्ट आणि हा करिअर रिपोर्ट आपण घेऊ शकतो. आजच्या घडीला ह्याचं महत्त्व असंच आहे की आपल्या मुलांचा इंटरेस्ट कुठं आहे ह्याच्यामध्येच सगळ्या पालकांचं हित आहे. पालकांचंही जे कन्फ्युजन आहे तेही ह्याच्यातून दूर होतं आणि एक इन्फॉर्म्ड चॉईस आपल्याला मिळतो आणि वी आर मेकिंग द पेरेंट अँड द चाइल्ड अवेअर ऑफ द स्किल्स अँड ॲबिलिटीज दॅट दे आर हॅव्हिंग. सो एकदम खरं आणि क्लिअर चित्र आपल्या समोर येतं आणि कुठलाही संभ्रम आपल्या मनामध्ये राहत नाही. सो इथं माझं हे प्रेझेंटेशन संपलेलं आहे. तुमचे कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही जरूर विचारू शकता. थँक्यू.
अरुंधती खूप छान माहिती दिलीत आपण, की थँक्यू. यामुळे कळलं की हे मार्गदर्शन का घेतलं पाहिजे, का केलं पाहिजे, हो, हे असेसमेंट का केली पाहिजे, हो, त्याची गरज का आहे. आणि आजच्या काळात बघ ना, जेव्हा आपल्या काळामध्ये मोबाईल नव्हते, खूप काही ब्रँचेस नव्हते, हो, लॅपटॉप नव्हते, कम्प्युटर नव्हतं, नाही का? हो. ते जसं जसं येत गेलं तसं तसं आपणही अपग्रेड होत गेलो. त्याप्रमाणे आता भरपूर इतक्या ब्रँचेस आणि इतके आलेलं आहे, की कन्फ्यूज होतं, की नेमकं कोणत्या क्षेत्रात जावं. इव्हन काही-काही वेळेला तर लहान असतात 10वी-12वी तर त्यावेळेस थोडं अपरिपक्व माइंड असतं, तर त्यांनाही कळत नाही, की आपली नेमकी आवड कशात आपण काय करावं, काय नाही. यावेळेला अशा मार्गदर्शनाची ॲप्टिट्यूड टेस्टचा नक्कीच त्यांना फायदा होतो, की ॲटलीस्ट दिशा मिळते, की आता आम्ही कोणत्या दिशेला जायला पाहिजे, की काय अगदी करायला बरोबर. पाहिजे लोकांना आणि मुलांना सुद्धा. अगदी त्यामुळे मला बरोबर. वाटतं ही जास्त गरज आहे. कारण ऑप्शन्स खूप आहेत ना आज हो, अवेलेबल. हो. खूप असल्यामुळे आपल्याला तो कन्फ्युजन पण आहे. मग मला हेही आवडतं, हेही आवडतं, हेही आवडतं, हेही आवडतं. पण मग मी नेमकं करियर करू कशात? हा बऱ्याच मुलांमध्ये संभ्रम असतो, पालकांमध्येही संभ्रम असतो. काही मुलं ठीक आहे, ते डिसायडेड असतात, की मला हेच करायचंय. इट्स ओके. पण तेही पालकांनी तेही गृहीत धरलं पाहिजे मुलांना, त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे, की बाबा बरोबर. तुला कशात इंटरेस्ट आहे, मग तू हे कर, की यामध्ये काय कोर्सेस अवेलेबल आहे किंवा काय करता येईल. ते जेवढं फ्रेंडली वातावरणात होईल पालकांच्या आणि मुलांच्या, तर ते त्यांच्यासाठी फार सोपं होतं मुलांनाही पालकांनाही. अगदी तर बरोबर ते आहे. सगळ्या खरंच आहे ना. रत्ना, ह्याच्यात मी पालक अजून एक पॉइंट असा ऍड करू शकते, की बाहेर भरपूर क्षेत्र आहेत, पण प्रत्येक खरंय. क्षेत्राची ही पालकांना माहिती असतेच असं नाही. म्हणजे जसं नाही. म्हणते की एक एक बोटावर मोजणे आहेत, की जर का आपण क्षेत्र सोडली, तर आपल्याला इतर क्षेत्रांचं माहिती नसतं, की केमिकल इंजिनिअरिंग मध्ये काय होतं, किंवा ॲनिमेशन मध्ये काय होतं, 3D डिझायनिंग किंवा प्रॉडक्ट डिझायनिंग मध्ये काय होतं, ह्या क्षेत्रांची आपल्याला खूप माहिती नसते. आणि प्रत्येक वेळेला आपल्याला ती जाणकार व्यक्ती भेटेल, सांगेल असंही अवघड होतं. म्हणजे ठीक आहे, नेटवरून आजकाल आपल्याला बरीच माहिती समजते. पण पालकांमध्ये आणि मुलांमध्ये होणारा वाद हा इथंच आहे, की अ, हे खूप आहे. म्हणजे हे तू पण एक्सपिरियन्स केलं असशील आणि आय एम शुअर आपल्याकडे जे आता पालक आणि विद्यार्थी आहेत ते पण ह्याला ॲग्री होतील, की मुलं म्हणतात आई-बाबांना समजतच नाही. मला काय सांगायचंय, मला काय करायचंय हे आई-बाबांना समजतच नाही. आणि आई-वडिलांना वाटतं, की मूल अजून लहान आहे, ह्याला अजून कुठलं कळतंय, ह्याचं बरं-वाईट काय आहे ते. एक्झॅक्टली. तर हा जो आई-वडिलांमध्ये आई-वडील आणि मुलांमध्ये होणारा हा जो वाद आहे, हा जर का तुम्ही करियर असेसमेंट केली, तर हा वाद तिथंच थांबू शकतो. कारण का अशा काही-काही गोष्टी आहेत, की ज्या ॲज अ पालक म्हणून पण आपल्याला काही-काही वेळेला माहिती नसतात. जसं मी तर म्हटलं लर्निंग स्टाईल. हा तर माझा खूप कॉमन एक्सपिरियन्स आहे, की जेव्हा मी पालकांशी बोलते आणि त्यांना विचारलं, की "अहो, मुलाचं लर्निंग स्टाईल काय? कसं तुमचा मुलगा कसा अभ्यास करतो?" तर कॉमन उत्तर हेच असतं, "अहो, तो काय गाणी ऐकत असतो, बेडवर आडवा पडलेला असतो, हातात पुस्तक असतं, कुठेतरी मोबाईल चालू असतो. असा कधी कोणी अभ्यास करतं का?" अ, पण त्याची ती कदाचित त्याच्या कानावर काहीतरी पडलं तर तो गोष्टी करू दॅट इज अ मोटिवेटिंग फॅक्टर फॉर हिम. तर जेव्हा तुम्हाला हे कळतं, बरं त्याला मार्क चांगले पडतात. व्हॉट वी नीड टू हार्प ऑन इज दॅट क्वालिटी इज मोर इम्पॉर्टंट दॅन क्वांटिटी. 10 तास अभ्यास करून त्याच्या डोक्यात कितपत खरंय. जाणार आहे त्याच्यापेक्षा 2 तास जर का त्यांनी अभ्यास केला तर त्याच्यात तो कदाचित जास्त अजून काही गोष्टी करू शकेल. तर हे महत्व आहे आणि हे म्हणूनच करिअर काउन्सिलिंग किंवा हे 8वी पासून जर का आपण हे केलं तर आपल्याला ती दिशा एक मिळू शकते. हे बदलूही शकतं. पण ॲटलीस्ट एक दिशा तरी आपल्याला कळते आणि मुख्य म्हणजे मुलाची लर्निंग स्टाईल समजल्यामुळे त्यांच्याशी डील करणं हे खूप आपल्याला सोपं सोपं जातं. जातं आणि ह्या ज्या कॉन्फ्लिक्ट्स होतात, कारण का मुलं वयामध्ये येत असतात आणि त्याच्यात होणारे जे कॉन्फ्लिक्ट्स आहेत तेही आपल्याला बऱ्यापैकी कमी करता येतील. एक चांगला सुसंवाद पालकांमध्ये आणि ऍक्च्युअली पाल्यामध्ये. खरं आहे. हे सुसंवादच होत नाही. कारण मुलांना खूप गोष्टी काही माहिती आहे, त्याला आवड वेगळ्या क्षेत्रातले, पण घरी आई पालकांना माहिती नसतं, की हो, हे काही क्षेत्र आहे का? याच्यात काही करिअर करायचं का? आपलं ते टिपिकल काही गोष्टी पालकांना माहिती असतात. पण ह्या मार्गदर्शनामुळे त्यांना पण अंदाज येतो, मुलगा आपला अभ्यास कसा करतो किंवा काय करू शकतो. थोडासा याचा अंदाज येतो हो. आणि पुढचं जे तणावाचं वातावरण असतं घरातलं, हं. ते कमी होण्यास नक्कीच मदत होते. नक्कीच, नक्कीच, नक्कीच.
मग आता मी एका शेवटच्या प्रश्नाकडे येतेय, हम्म, की करिअर असेसमेंट का करावं, कशासाठी आहे, कोणासाठी आहे हे आपल्याला कळलं. हम्म. पण ही म्हणजे अ, कोणासाठी आहे हे तर तू सांगच, पण कोणत्या वयात ती करावी, की ओके. जेणेकरून ह्या मार्गदर्शनाचा लाभ पाल्य आणि पालकांना दोघांना होईल त्याच्या करिअरच्या दृष्टीनं. अ, ह्याच्यासाठी आपण ही टेस्ट नॉर्मली आम्ही रेकमेंड करतो, की तुम्ही 8वी ते 12वी पर्यंत करियर असेसमेंट हे करावं. जसं आपण मगाशी स्लाइडमध्ये बघितलं, की ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. म्हणजे अप टू आपल्या एम्प्लॉयमेंटेबल लेव्हलपर्यंत ह्या प्रोफेशनल लेव्हलपर्यंत ही असेसमेंट आपण करू शकतो. कारण दरवर्षी आपण नवीन-नवीन स्किल्स अवगत करत असतो. तर कारण का मुलं मोठी होत असतात, आजूबाजूचा परिसर बदललेला असतो, वातावरण बदललेलं असतं, मुलं नवीन गोष्टी शिकतात, आकलन करतात. तर आम्ही असं म्हणतो, की 12वी पर्यंत तरी तुम्ही दरवर्षी हे करायला पाहिजे. सो दॅट तुम्हालाही कळेल, की मुलांनी नवीन कुठले स्किल्स अॅक्वायर केलेले आहेत. अ, आणि अगदीच जर का 8वी पासून नाही केलं, कारण का आता काही मुलं आपल्याकडे इथं जे जॉइन झालेले आहेत विद्यार्थी किंवा कोणाची मुलं असतील, त्यांची आता ऑलरेडी 10वी ची परीक्षा झाली आहे, 12वी ची परीक्षा झालेली आहे. तर आपण आता ह्या स्टेजलाही करू शकतो, जेणेकरून कुठलं क्षेत्र ह्या सगळ्या जे पॉइंटर्स दिलेत पर्सनॅलिटी, इंटरेस्ट त्या ह्याच्याने ते कुठलं क्षेत्र निवडू शकतात, ते आत्ताही आपण करू शकतो. इट इज नेव्हर लेट. बट जसं मगाशी म्हणलं, की इट इज अ कंटिन्युअस असेसमेंट आणि सेल्फ अवेअरनेस आहे. त्यामुळे करियर असेसमेंटचं महत्व आहे. एक्झॅक्टली. म्हणजे दरवर्षी त्याच्यात काय बदल होत आहेत, नवीन-नवीन काय डेव्हलपमेंट होतीये. हो, कारण नवीन-नवीन काही ना काही येत असतं. मुलांचे विचारही बदलत असतात, त्यांच्या आवडी-निवडी पण बदलत असतात हो, त्या दरम्यान. हो, तर ते हो. कळत जातं आणि सोपं होतं. आणि अगदीच नाही शक्य झालं 8वी-9वी ला, तर 10वी नंतर तुम्ही 10वी-12वी नंतरही करून बऱ्यापैकी तुम्ही ह्या गोष्टीमध्ये तुम्ही काम करू शकताय. अगदी, अगदी. येस. खूप आणि छान. रत्ना मला ह्याच्यामध्ये अजून एक पॉइंट ॲड करावासा वाटतो, की आता हे कोविडचं जे पॅन्डेमिक चालू आहे ह्याच्यामध्ये अ, दुर्दैवाने आज आपल्याला एकमेकांच्या घरी जाता येत नाही किंवा ऑफिसेसमध्ये जाता येत नाही. तर आपली ही जी ॲप्टिट्यूड टेस्ट आहे, ही आपण घर बसल्या करू शकतो आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपण हे करू शकतो आणि ह्याचा रिपोर्ट पण ऑनलाईन जनरेट होतो. त्यामुळे क्या बात है! हो. त्यामुळे घर म्हणजे ही फ्रॉम द गोष्ट पालकांना आणि पाल्याला सहज सोपी झाली आहे, की त्यांना अगदी. ऑनलाईन मार्गदर्शन मिळणार आहे. हो. ऑनलाईन त्यांना हे पण मिळणार आहे. हो, त्यांना कुठेही जायचं नाहीये. त्यांनी त्यांच्या जायचं घरामध्ये सुरक्षित राहून व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधायचा आहे आणि ऑनलाईन ही त्यांनी टेस्ट द्यायची आहे. आणि ह्याच्या जोडीने म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्ट त्यानंतर 30 पेजेस कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्ट आणि एक 45 ते 60 मिनिटाचं काउन्सिलिंग सेशन असतं, की ज्याच्यामध्ये आम्ही तो रिपोर्ट पालक आणि पाल्याला वाचून दाखवतो, की काय आहे आणि त्याची एक कॉपी ही पालकांकडे नेहमी राहते. अच्छा. तुमच्या रिपोर्टमध्ये हे समजतंय पालकांना, की बाबा याचे कशा कोणते इंटरेस्ट आहे आणि पुढच्या काय-काय याच्यामध्ये याला करिअरचे ब्रांचेस आहेत किंवा हो, कोणते कोर्सेस आहेत हे त्यांनी हो. करावे ही माहिती मिळते? सगळं, सगळं पूर्ण या एकदम म्हणून तर तो 30 पानी 30 अगदी पानी म्हणजे एखाद्याची कुंडली मांडल्यासारखा तो रिपोर्ट आहे. रिपोर्ट आहे. हो. ग्रेट, ग्रेट. खूप छान वाटलं आजची ही माहिती आणि खूप अगदी अ, साध्या, सरळ, सोप्या शब्दात इतकं छान समजावून सांगितलंस, की कोणालाही कळेल. खूप छान छान वाटलं. खरं तर असं म्हणजे सुप्रसिद्ध विचारवंत प्राचार्य शिवाजीराव भोसले सर नेहमी म्हणायचे, की चिमणीचं पिल्लू 40 दिवसांचं झालं, की उंच उंच भराऱ्या मारायला लागतं. परंतु माणसाचं पिल्लू आहे ना 40 वर्षाचं झालं, तरी ते स्वतःच्या पायावर नीट उभं राहू शकत नाही. कारण पंख हे आतून फुटलेले असतात, पदव्या ह्या बाहेरून चिकटवलेल्या असतात. तर पालकांनो आपल्या पाल्याला आपल्याला पंख फुटून त्यात भरारी मारण्याचं बळ निर्माण करण्यासाठीच थोडीशी मदत करायची आहे. बस. बाकी पदव्यांची पिसं त्याच्या पंखाला आपोआप चिकटतील. म्हणून म्हणावंसं वाटतं, की मंजिल उसी को मिलती है, जिसके कदमों में जान होती है. मंजिल उसी को मिलती है, जिसके कदमों में जान होती है. सिर्फ पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. वाह! बस वही हौसला ही हमें हमारे बच्चों का बढ़ाना है.
श्रोते हो, आपल्याला कधीही वाटलं की करिअर संदर्भातलं मार्गदर्शन आपल्या मुलामुलीसाठी आपल्याला हवंय, तर काटदरे मॅडमचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर केलेला आहे. आपण कॉन्टॅक्ट करून त्यांची अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ऑनलाईन हे तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. सशुल्क असणार आहे. याची कृपया नोंद घ्यावी, पण त्याचं माफक शुल्क असणार आहे. याशिवाय काही पाल्यांना आणि पालकांना सुद्धा बऱ्याच फ्रस्ट्रेशन येतं किंवा डिप्रेशन येतं. अशा वेळी आपण व्यक्त व्हायला शिकलं पाहिजे. आपलं मन मोकळं करता आलं पाहिजे. तर तणावमुक्तीसाठी सुद्धा मॅडम मार्गदर्शन करतात बाय अपॉइंटमेंट. तुम्ही त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांच्याशी याविषयी मार्गदर्शन घेऊ शकता आणि नक्कीच हे सत्र ऐकून जे पालक पाल्य मार्गदर्शन करतील त्यांना विशेष सूट देण्यात यावी अशी मी अर्ज काटदरे मॅडमना करतेय या निमित्तानं आणि मला वाटतं की त्या नाही म्हणणार नाहीत. तर बरोबर. पालकांच्या मनातल्या जवळपास सगळ्याच शंकांचं निरसन मला वाटतं आज झालं असेल आणि काही टेक्निकल अडचणींमुळे खूप जण आज लाईव्ह येऊ शकलेले नाहीयेत. पण तरी सुद्धा तुम्ही नंतर ही लिंक पूर्ण बघा. नंतरही तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या अडचणी टाकू शकणार आहात. त्यामुळे आता वेळ झालीये निरोपाची. तर निरोप हा निरोप नसतोच. खरं तर ती असते गोड आठवण. आयुष्याच्या वाटचालीतील असते प्रेमाची, स्नेहाची साठवण. अशाच हे क्षण साठवणीतले ठेवायचे आहेत आपल्यासाठी, आपल्या पाल्यांसाठी. माझी मैत्रीण अरुंधती काटदरे यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. अगदी शॉर्ट नोटीसवर मी त्यांना सांगितलं आणि त्या लगेच तयार झाल्या. फॉर्च्यून वास्तुशिल्प डेव्हलपर्स आणि एलिना इव्हेंटच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. थँक्यू सो मच. थँक्यू. मीही फॉर्च्यून वास्तुशिल्प डेव्हलपर्स आणि एलिना इव्हेंट्स आणि रत्न तुझे खूप खूप आभार. मला तुम्ही ही अपॉर्च्युनिटी दिली हे सत्र मांडण्यासाठी आणि निश्चितच मला असं वाटतं की पालक आणि विद्यार्थ्यांना ह्याच्यातून निश्चितच फायदा होईल आणि माझे सर्व पालकांना पण नम्र विनंती आहे की आपलं मूल हे आपल्यासाठी खूप खूप स्पेशल आहे. जरी ते अनुत्तीर्ण झालं असेल, कमी मार्क जरी पडले असतील तरी प्रत्येकासाठी काही ना काही करिअर ऑप्शन्स आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी, पालकांनी कृपया कुठंही खचून जाऊ नका. कारण मोठमोठी लोक म्हणून गेलेली आहेत की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे आणि काहीही आपलं हरलेलं नाहीये. मुलांना स्पेशली तुम्ही हे लक्षात ठेवा की यू हॅव लॉस्ट नथिंग. आता तुम्हाला कदाचित हे असं वाटत असेल मला मार्क कमी पडले किंवा मी नापास झालेलो आहे, माझं आता सगळं संपलेलं आहे. काहीही संपलेलं नाहीये. जग आणि आयुष्य हे खूप सुंदर आहे. खूप पर्याय तुमच्याकडे आहेत. तुमचे पर्याय जे काही निवडायचे असतील ते तुम्ही करिअर काउन्सिलिंग गायडन्स थ्रू आपण ते पर्याय बघू शकतो. त्यामुळे सकारात्मक विचार करा आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खरंय आणि आपण जर मोठी मोठी उदाहरणं पाहिली म्हणजे कोणी मार्कांमध्ये फक्त अभ्यासातच असतील, कोणी क्रीडा क्षेत्रात असतील, कोणी दुसऱ्या कोणत्या क्षेत्रात हुशार असतील मुलं, तर ते बघून त्याच्यामध्ये त्यांना प्रगती करू द्यावी. आपल्याकडे सचिन बरोबर. तेंडुलकर पासनं, न्यूटन पासनं खूप असे आईन्स्टाईन पासनं खूप अशी उदाहरणं आहेत की ज्यांनी ते इकडे अभ्यासात नव्हते पण त्यांनी वेगळं काहीतरी केलंय. तर अशा हे कळण्यासाठीच रादर मी म्हणते ह्या मार्गदर्शनाची गरज आहे हो. आणि ते ओळखावं आपल्या पाल्यामधलं आणि त्याला त्या क्षेत्रात प्रगती करून द्यावी. तर अरुंधती मॅडम खूप आपले मनापासून आभार मानते पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं आणि रसिक हो, आषाढी एकादशी पासून आम्ही फॉर्च्यून वास्तुशिल्प डेव्हलपर्सच्या या पेजवर फॉर्च्यून वास्तुशिल्प डेव्हलपर्सच्या वतीनं आणि एलिना इव्हेंट्सच्या वतीनं कार्यक्रम आयोजित करत आहोत ऑनलाईन. तर पहिला कार्यक्रम, दुसरा, तिसरा, चौथा कार्यक्रम आहे आमचा. यापुढेही कार्यक्रम होत राहणार आहेत. तर पुढच्या शनिवारी हसरा श्रावण भाग 1 आणि रविवारी हसरा श्रावण भाग 2 यामध्ये अनेक हास्य पात्री कलाकार आम्ही एक पात्रीचे आपल्याला जॉईन होणार आहेत. त्यांची कला आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही श्रावणाच्या सुरुवातीला मनसोक्त हसा, मनसोक्त आनंद घ्या या कार्यक्रमाचा आणि तणावरहित राहा हेच मी या दृष्टीने सांगू शकते आणि भरपूर जण जॉईन व्हा या कार्यक्रमाला आणि आनंद घ्या. पुन्हा एकदा फॉर्च्यून वास्तुशिल्प डेव्हलपर्सचे मी मनापासून आभार मानते की एलिना इव्हेंट्सला त्यांनी संधी दिली
ऑनलाईन इव्हेंट्स करण्याची. आणि अरुंधती मॅडमचे पुन्हा एकदा आभार मानून आणि आजचं हे मार्गदर्शन सत्र इथंच संपलं. आपल्या सगळ्यांची रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद.